नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2025-26 उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे, ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि प्रत्येक प्रश्नाला किती गुण देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे। एकूण 60 गुणांचा पेपर आहे। 10 गुणांची तोंडी परीक्षा आणि 50 गुणांची लेखी परीक्षा। तोंडी चाचणीवर आधारित प्रश्न अभ्यासू। पहा, जर व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यवस्थित वाचायची आहे आणि प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। लेखी चाचणीवर आधारित प्रश्न तिसरा 9 गुणांसाठी आहे। खाली दिलेली उदाहरणे सोडवा। त्यातील अ प्रश्न 1 गुणासाठी आहे। 6,35,239 ही संख्या अंकात लिहा। आपण त्या ठिकाणी लिहिलेली आहे। ब प्रश्न 3,52,916 या संख्येतील 2ची स्थानिक किंमत लिहा। 2ची स्थानिक किंमत आहे 2000। क प्रश्न 8,40,456 चे विस्तारित रूप लिहा 1 गुणासाठी। त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे 8 लाख अधिक 40,000 अधिक 400 अधिक 50 अधिक 6। त्यानंतर आहे ड प्रश्न शेतकऱ्याने एका विक्रेत्याकडून रुपये 6,32,669 आणि 2,15,140 खरेदी केले तर शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण किती रक्कम दिली। बघा, पहिल्या खरेदीची किंमत आहे 6,32,669 आणि दुसऱ्या खरेदीची किंमत आहे 2,15,140 आणि एकूण रक्कम आहे 8,47,809। शेतकऱ्याने विक्रेत्याला एकूण रुपये 8,47,809 दिले। त्यानंतर ई प्रश्न आहे गुणाकार करा। 2,623 गुणिले 206 त्यांचा गुणाकार आलेला आहे 5,40,338। फ प्रश्न भागाकार करा। 2 गुणांसाठी आहे। 4,536 भागिले 18 आणि भागाकार आलेला आहे 252, बाकी आलेली आहे 0। प्रश्न चौथा खाली दिलेली उदाहरणे सोडवा। प्रश्न चौथा 8 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे। आकृतीतील कोण परस्परांचे कोटीकोण आहेत किंवा नाहीत ते साकारण स्पष्ट करा। पहा, त्या ठिकाणी 2 कोण देण्यात आलेले आहे। एक कोण आहे 45 अंशाचा आणि दुसरा कोण आहे 35 अंशाचा। उत्तर 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असल्यास ते कोण परस्परांचे कोटीकोण असतात। कोण ABC चे माप 45 अंश आहे व कोण PQR चे माप 35 अंश आहे। या कोणांच्या मापांची बेरीज 45 अंश अधिक 35 अंश बरोबर 80 अंश। आकृतीतील कोण परस्परांचे कोटीकोण नाहीत कारण त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश नाही। प प्रश्न 2 गुणांसाठी आहे। आकृतीतील संलग्न कोणांची व रेषीय जोडीतील कोणांची प्रत्येकी एक जोडी लिहा। संलग्न कोणांची जोडी कोण PMT आणि कोण TMS। रेषीय जोडीतील कोण PMS आणि कोण SMR। क प्रश्न आकृतीवरून कोण M व कोण N चे माप काढा। 2 गुणांसाठी आहे। कोण M चे माप आहे 87 अंश आणि कोण N चे माप आहे 93 अंश। ड प्रश्न आकृतीत कोण MNR आणि कोण MNT हे परस्परांचे पूरक कोण आहेत तर x ची किंमत काढा। 2 गुणांसाठी आहे। कोण MNR आणि कोण MNT हे परस्परांचे पूरक कोण आहेत। x ची किंमत आहे 100 अंश।
प्रश्न 5वा, उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा. एकूण 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. 3.16 गुणिले 100, त्याचे उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे 316, म्हणून आपण त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 लिहिलेले आहे. उत्तराचा पर्याय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी लिहायचा आहे. ब प्रश्न, 2/11 या संख्येचे दशांश रूप लिहा. त्याचे उत्तर आहे 0.18, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. क प्रश्न, 2.14/100, त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6वा सोडवा. प्रश्न 6वा 6 गुणांसाठी आहे. त्यातील अ प्रश्न 2 गुणांसाठी आहे. बेरीज करा. 16p वर्ग वजा 9pq 23p वर्ग अधिक 12pq, आणि यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलेले आहे 39p वर्ग अधिक 3pq. हा प्रश्न तो देखील 2 गुणांसाठी आहे. बेरीज करा. 18m वर्ग वजा 26mn अधिक 6n वर्ग 46m वर्ग अधिक 16mn वजा 9n वर्ग. आणि त्याचे उत्तर आहे 64m वर्ग वजा 10mn वजा 3n वर्ग. क प्रश्न, पहिल्या राशीतून दुसरी राशी वजा करा. 2 गुणांसाठी आहे. 18x वर्ग वजा 26xy अधिक 26y वर्ग वजा 14xy अधिक 22y वर्ग. आणि उत्तर आलेले आहे 18x वर्ग वजा 12xy अधिक 4y वर्ग. प्रश्न 7वा 6 गुणांसाठी आहे. सोडवा. त्यातील अ प्रश्न 3 गुणांसाठी आहे. भागाकार पद्धतीने 192 व 240चा मसावी काढा व अपूर्णांकाला संक्षिप्त रूप द्या. 192 भागिले 240 आणि 192 व 240 यांचा मसावी आलेला आहे 48, आणि अपूर्णांकाला संक्षिप्त रूप देऊन उत्तर आलेले आहे 4/5. ब प्रश्न, मला मैदानाभोवती एक फेरी मारण्यासाठी 16 मिनिटे लागतात. दुसरे, मला मैदानाभोवती एक फेरी मारण्यासाठी 12 मिनिटे लागतात. आणि तिसरा मुलगा, मला मैदानाभोवती एक फेरी मारण्यासाठी 8 मिनिटे लागतात. आम्ही तिघांनी एकाच वेळी अ ठिकाणापासून सुरुवात केली तर आम्ही तिघेजण परत एकत्र अ या ठिकाणी किती मिनिटांनी भेटू. आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले आहे. 3 गुणांसाठी आहे हा प्रश्न. आणि उत्तर आलेले आहे 48. तिघेजण 48 मिनिटांनी पुन्हा अ या ठिकाणी एकत्र भेटतील. प्रश्न 8वा, घातांकाचे नियम वापरून सोडवा. अ प्रश्न, ऋण 13चा घातांक 4 गुणिले ऋण 13चा घातांक 7, आणि उत्तर आलेले आहे ऋण 13चा घातांक 11. त्या ठिकाणी आपण उत्तरे सोडवलेली आहे. ब प्रश्न, क प्रश्न आणि ड प्रश्न. ड प्रश्न आहे सोपे रूप द्या, 1 गुणासाठी आहे. ई प्रश्न, 6चा चौथा घात भागिले 6चा चौथा घात सोडवा. 1 गुणासाठी आहे हा प्रश्न आणि त्याचे उत्तर आलेले आहे 1. त्यानंतर आहे फ प्रश्न. त्याचे उत्तर आहे 2.86 गुणिले 10चा 8वा घात. प्रश्न 9वा सोडवा. प्रश्न 9वा 4 गुणांसाठी आहे. आकृती देण्यात आलेली आहे. त्या आकृतीतील 2 बाह्य कोनांची नावे लिहायची आहेत. 2 गुणांसाठी कोणत्याही 2 बाह्य कोनांची नावे लिहायची आहेत. आपण 4 बाह्य कोनांची नावे लिहिलेली आहेत.
कोण AGK, कोण HBC, कोण GKC, कोण GCA। प्रश्न 9 ब प्रश्न, आकृतीमध्ये मापकोन MTS बरोबर 120 अंश, मापकोन MNT बरोबर y अधिक 17 अंश आणि मापकोन TMN बरोबर y अधिक 23 अंश, तर y ची किंमत काढा। त्या ठिकाणी आपण उत्तर सोडवलेले आहे आणि y ची किंमत आलेली आहे 40 अंश। त्यानंतर आहे प्रश्न 10 4 गुणांसाठी आहे। त्यातील अ प्रश्न आहे ऋण 4 गुणिले 16, त्याचे उत्तर आलेले आहे ऋण 64। ब प्रश्न आहे ऋण 105 भागिले 21, त्याचे उत्तर आलेले आहे ऋण 5। क प्रश्न ऋण 72 भागिले ऋण 6, त्याचे उत्तर आलेले आहे 12 आणि ऋण 7 गुणिले ऋण 35, त्याचे उत्तर आलेले आहे 245। प्रश्न 11 कोणत्याही एक विशाल त्रिकोण काढून त्याच्या कोण दुभाजकांचा संपात बिंदू शोधा व त्याचे स्थान कोठे आहे ते लिहा। 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न। या ठिकाणी विशाल कोण काढायचा आहे। विशाल कोण त्रिकोणाच्या कोण दुभाजकात संपात बिंदू त्रिकोणाच्या अंतर्भागात म्हणजेच आत असतो। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची गणित या विषयाची संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।